बापाने आमचे मार्गदर्शक बापाने परिसरातील गोड आवाज संदीप गाय. धन्यवाद अक्षय साटम. गोड आवाज तुम्ही ऐकतायत. या टुर्नामेंट्स मध्ये दुपारच्या 17 नंतर अक्षय साटम उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार मानतोय. मॅच फार महत्वाचा असेल. सुपर 8 मध्ये दाखल होणारा संघ आपण बघितला जॉली बॉय जुचंद्र. जॉली बॉयज टीम कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन किशोर दादा, किशोर पाटील, कॉंग्रॅच्युलेशन हरी, कॉंग्रॅच्युलेशन हरिदास, कॉंग्रॅच्युलेशन भावेश अँड ऑल टीम मिस्टर गणेश, कॉंग्रॅच्युलेशन. टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. पंच इशारा करतोय, मॅच स्टार्ट होतोय, मॅच आम्ही सुरू करतोय. इथे जो आवाज येतो प्रेक्षकांचा, समर्थकांचा, तो आवाज आपण कमी करा. वेलकम रवींद्र ठक्कर, अतिशय चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी दाखल झालंय. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. रवींद्र ठक्कर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, चांगले खेळाडू याला आपण बघितलंय. पराभवाच्या छायेमध्ये त्यांच्या संघाला अंतिम क्षणी जावं लागलंय. आता मॅच स्टार्ट होतोय. पहिला बॉल टाकण्याकरता निशांत पाटील ॲक्शन स्पोर्ट्स संघाचा. पहिलाच बॉल इनसाइड आउट करून स्क्वेअर कटचा फटका, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका. चेंडू जातोय स्वीपर कवर पट्ट्याबाहेर, सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, भरदार. हा आलाय चौकार. या 4 धाब्याची विशाल पाटील नावाचा खेळाडू आपलं खातं उघडतोय, संघाचं सुद्धा खातं उघडतोय. हितेश भोईर नावाचा खेळाडू आपला 4 धावा पूर्ण करतोय. विशाल पाटील नॉन स्ट्रायकिंग कडे आहे. हितेश भोईर यांनी 4 धाब्याचे आघात केलाय. सुपर 8 मध्ये पोहोचण्याकरता दोन्ही संघांकरता फार महत्वाची ही मॅच असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, 2 शतरक्षक 38 सर्कलच्या बाहेर, लॉंग ऑन आणि एक फॉरवर्ड मिड विकेट. हा चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये वळवलं. 1 धाव घेता आली फलंदाजाला. 1 धावणीचे धाव संकेत बदल होतोय आणि धाबा लागला तर 5 धाबा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये कोणी आवाज करू नका. 1 नंबर विनंती असेल प्रत्येकाला. साई कृपा ट्रेडर्स यांच्या माध्यमातून हितेशसाठी प्रत्येक षटकारा करता 500 रुपयाचा पारितोषिक लावलं गेलंय. साई कृपा ट्रेडर्स. पुढचा बॉल निशांत पाटील याचा. समोर फलंदाज विशाल पाटील. चांगला मनगटाच्या साहाय्याने चेंडूला वळवलंय. डिफेन्सिव्ह स्ट्रोक मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू केलाय. निशांत याच्याकडे अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे आणि विशेष म्हणजे आता ॲक्शन स्पोर्ट्स संघाला मोठा जो बदल झालाय, ॲक्शन स्पोर्ट्स संघाला अनुभव आलाय. अनुभव कोणाचा तर प्रसाद पाटील नावाचा खेळाडू या संघामध्ये परतलाय. धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती 6 धाबा. 3 चेंडू समाप्त झालेत. 5 षटकांचा मॅच होतोय. शेवटचा मॅच आहे. टाइमपास तुम्ही करू नका, वेळ वाया जाईल असं काही करू नका. सध्या नॉन स्ट्रायकिंग कडे विशाल पाटील आपल्या बुटांचे, आपल्या शूज व्यवस्थित करताना, लेस व्यवस्थित बांधताना. पुढचा बॉल निशांत या गोलंदाजाचा. फुल टॉस बॉल, चेंडूला उडवलं. चेंडू हवेत आहे. फॉरवर्ड मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक कोणतीच चूक करत नाही आणि मोठा मासा जाळ्यामध्ये अडकवलं. विकेटचं पतन गॉन. पहिला धक्का, 1 गडी बाद, धाव संख्या 6. रिप्ले मध्ये आपण बघितलं कॅमेरामॅन खूप चांगलं वर्क करतायत. बराच वेळ चेंडू हवेत होता. शतरक्षकाने निरीक्षण केलं. जेटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जातंय. खूप चांगलं काम जेटीसी या परिसरामध्ये करताना. पतू पेकर्स संघाला धाव संख्या 6 असताना पहिला धक्का, 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट इन द फर्स्ट ओव्हर. सुपर 8 मध्ये जाण्याकरता हा संघर्ष सुरू आहे. टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय पतू पॅकर्स संघाने घेतलाय आणि क्षेत्ररक्षणाकरता मैदानाच्या धाडलं गेलंय ॲक्शन स्पोर्ट्स जुचंद्र संघाला. सकाळपासून आमचे मॅन्युअल स्कोरर विशाल भोईर चांगलं स्कोर कार्ड मेंटेन करतायत आणि त्यांचा बंधू नुकताच विजय संपादन करून जॉली बॉईज संघाला सुपर 8 मध्ये नेऊन ठेवत आहेत. पुढचा बॉल मॅन्डेटरी पॉवर प्ले मधील पुढचा बॉल. सरळ बॅटचा वापर, चेंडू करतो पार, दर्जेदार षटकार.
या 6 धावांची धावसंख्या पोहोचली 12 पहिले षटक मार्गस्थ. पहिल्या षटकामध्ये 5 बॉल टाकून चलेत धावसंख्या झाली 12. एक चांगला खेळाडू आहे. ऍक्शन स्पोर्ट्स संघाला काहीतरी रणनीती आखावी लागेल या खेळाडू विरुद्ध, कारण म्हटलं जातंय हा खेळाडू या संघाविरुद्ध खूप चांगला खेळ करत असतोय. पुढचा बॉल डिफेन्स कसं करावं हे ठाऊक आहे फलंदाज विशाल पाटील याला. त्याने कव्हर ड्राईव्ह खेळला, 1 धाव पूर्ण केली. पहिले षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागला जात आहेत. पत्तू पेकर्स चुचंद्र संघाच्या बिनबाद 13. 1 बाद 13 धावा, 1 गडी बाद. हितेश भोईर नावाचा खेळाडू बाद झाला. 4 बॉल फेस केले. 4 बॉलमध्ये 6 धावा त्याने बनवल्यात. आता विशाल पाटील एका षटकाराच्या सहाय्याने 7 या धावसंख्येवर खेळतोय. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं, दुसऱ्या बाजूला आता फलंदाज नॉन स्ट्राईक इनकडे जितेंद्र कामतीलाल पाटील आणि एका बाजूला विशाल नरेंद्र पाटील. दोन्हीही चांगले खेळाडू आहेत. दोन्ही काक बंधू आहेत, चुलत भाऊ आहेत. आणि हे चुलत भाऊ मैदानाच्या आतमध्ये एकत्रित येऊन संघाला एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर नेण्याचं काम करतायत. दुसरं षटक टाकण्याकरता निखिल आलाय की कोण आलाय? यश आलाय. यश नावाचा गोलंदाज समोरच्या इन कडून गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालाय. गिरजा मात्रे स्कूल इन कडून तो गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. आणि समोर फलंदाज विशाल पाटील, धाकड खेळाडू मिस्टर विशाल पाटील इज ऑन स्ट्राईक. इनसाइड आउट करून खेळायचं होतं, बॅकफुटला गेला. जागा बनवून या फटक्याची निवड करायची होती, चुकला गेला फलंदाज विशाल. आणि हा चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. धावसंख्या आहे ती 13 धावा. पत्तू पेकर्स जुचंद्र संघ फलंदाजी करताना. चांगलं आयोजन, चांगलं संयोजन या स्पर्धेचं आयोजकांनी केलंय. हा बॅट चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामधून गली क्षेत्रामध्ये. हो, बघितलं आपण सुरक्षितरित्या आपल्या घरामध्ये पोहोचलाय सुखरूप पद्धतीने खेळाडू विशाल पाटील. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांची धावसंख्या पोहोचली 15 स्कोर मोज ऑन 15. हॅलो. थँक्स डीजे. आता माईकची व्यवस्था पुन्हा एकदा आमच्यापर्यंत पुरवली जाते, त्याबद्दल आम्ही धन्यवाद मानतो आयोजकांचं. धाव फळकापर्यंत धाबा लागल्यात. 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर फलंदाजी करणाऱ्या पत्तू पेकर जुचंद्र संघाच्या 1 गडी बाद 17 धावा. 4 चेंडू टाकून चालेत 17 धावा. धाव फळकावर बॅड लाईटचा सामना करावा लागेल हे लक्षात घ्या. दोन्ही खेळाडू धावसंख्या 17 धावा धाव फळकावर. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत दुसऱ्या षटकामधील. पहिल्या मॅन्डेटरी षटकामध्ये आपल्याला 13 धावा येताना दिसलेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक. गोलंदाज तयार. इनसाइड आउट करून कव्हर ड्राईव्हचा फटका दाखवलाय. एक्स्ट्रा कव्हरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव मिळेल. या एका धावण्याची धावसंख्या पोहोचली 1 बाद 18. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकामध्ये शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. दुसरं षटक प्रभावी टाकलंय यश या गोलंदाजाने. आणि हे का शक्य झालं तर त्याचे अँगल्स हे व्यवस्थित फिरत आहेत. एक उंच पुरा असा खेळाडू आहे. चेंडूला रोल करत असताना चेंडूला
फिरवत असताना बोटांची जादू दाखवत असताना तो योग्य पद्धतीने चेंडू टाकू शकतोय. पसंतीता एरियामध्ये म्हणजे त्याच्या आवडत्या क्षेत्रामध्ये तो चेंडू टाकू शकतोय. ही खासियत आहे या गोलंदाजाची. धावसंख्या धावपळकावर लागली आहे ती 18 धावा. बघायचं आपला फुल करायचं होतं चेंडूला. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू थांबतोय. याचबरोबर 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करणाऱ्या पतुपेकर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 18 धावा. सन्मान्य विलीन पाटील साहेबांचं आगमन झालंय. मामा या नावाने प्रसिद्ध असलेलं व्यक्तिमत्व. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. विलीनजी प्लीज आपण व्यासपीठावर या. त्यांच्यासोबतच दिवेश भोईर आहेत, मनोज कामतीलाल पाटील साहेब सुद्धा उपस्थित आहेत. या सर्वांना आम्ही विनंती करतोय. वेलकम सर, आगतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय सन्मान्य विलीन पाटील साहेबांचं आगमन झालंय. बेटा त्यांच्या सोबत कन्हैया भोईर माजी सभापती प्रभाग जीचे यांच्या समेत नेहमीच ते असतात आणि चांगलं काम त्यांचा सुद्धा बघायला मिळतंय. वाईटचा इशारा मैदानाच्या आतून पंचाने दर्शवलाय. पंच विरल नायर सरांचा इशारा. दॅट्स व्हाईट बॉल. स्कोर मोज ऑन 19. SI म्हणून वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत मिस्टर विलीन पाटील सर आणि या ठिकाणी दाखल झालेत. चला मॅच कडे वळूया. निशांत पाटील गोलंदाजी मार्गावर. ऑफ स्टॉपर सफल झालाय. चेंडूला उडवलंय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ याचा मधोमध हवाई सफर असफल झालंय. विकेटचं पतन. बिग ब्लो. मोठी विकेट प्राप्त केली. गोलंदाज निशांत याणी गॉन. पहिला धक्का लागलाय. दुसरा धक्का लागलाय. विशाल पाटील याची विकेट हवी होती. विशाल पाटील जवळजवळ 10 मिनिटं खेळपट्टीवर उभा राहिला होता आणि त्याला बाद केलंय निशांत पाटील हा हुकमी खेळाडूने. एक बाजूला निशांत पाटील याच्याकडे भरपूर अनुभव आहे. गोलंदाजी फलंदाजी ते करू शकतायत. हे षटक तिसरं सुरू आहे आणि तिसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर त्याला यश मिळतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत गेलाय मिस्टर आर्यन भोईर. आदरणीय सन्मान्य प्रफुल्ल भोईर यांचे सुपुत्र आर्यन भोईर मैदानाच्या आत गेलेत. मागच्या काही टुर्नामेंट्समध्ये त्याने प्रभावित केलंय. एका टुर्नामेंटमध्ये मालिकावीर हा किताब त्याने मिळवलाय. एका टुर्नामेंट्समध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून किताब मिळवलाय. तो हा खेळाडू गेलाय आर्यन भोईर. क्रमांक 4 वर तो सफल होईल काय? निशांत याचा हा बॉल पूल करायचा होता. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आलाय. बघता बघता फेकी येईपर्यंत 2 धाबा सहजतेने पूर्ण केल्या. या 2 धाबांची धावसंख्येत बदल आणि धाबा लागल्या जात आहेत. 2 गडी बाद 21 धाबा. युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या माहिती करता ॲक्शन स्पोर्ट जुचंद्र विरुद्ध पतुपेकर्स जुचंद्र ही लढत या ठिकाणी होतोय. पतुपेकर संघाच्या संघनायक ज्यांनी टॉस जिंकला आणि फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. शॉर्ट बॉल. चेंडूला उडवलंय. चेंडू हवेमध्ये आहे. उंची जास्त गाठली. लांबी कमी. शतरक्षकाने हा झेल ड्रॉप केलाय. फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला झालाय. 2 धावा मिळत आहेत. या 2 धाबांची धावसंख्यात बदल झाला आणि धाबा लागल्या जात आहेत. 2 बाद 23. 2 षटक 3 चेंडूची समाप्ती याच दरम्यान होताना आपल्याला दिसतंय. लॉंग ऑन मध्ये शतरक्षक. लॉंग ऑफ मध्ये प्रसाद पाटील. त्याच्यानंतर काऊ कॉर्नर मध्ये शतरक्षकाला तैनात केलं गेलंय. फॉरवर्ड मिड विकेट मध्ये शतरक्षक आणि स्कोअर लेग मध्ये सुद्धा शतरक्षक. या चेंडूला उडवलंय. ना इक्का ना दुक्का. सीधा 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 छक्का. बिगी. आपण बघतायत पहिला चेंडू खराब टाकला. दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळाली. तिसऱ्या चेंडूवर चौथ्या चेंडूवर 2 धावा. 5व्या चेंडूवर 6 धावा. अधिकृतरित्या 4 चेंडू गोलंदाजाने टाकलेत. पुढचा बॉल आर्यन करता. जोरदार खेळण्याचा प्रयास केलाय. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. गुडलेन स्पॉटवर चेंडू पडलाय. थोडासा खाली राहतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. धावसंख्या सध्याच्या स्थितीला बनलेली आहे 29 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकामध्ये शेवटचा बॉल गोलंदाजाचा निशांत पाटील. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल.
बेधडक मारलाय कडक लॉंग ऑन ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन वरून सीमारेचे पार आर पार दमदार शानदार बहरदार हा आलाय षटकार. तीन षटकांची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागला जात आहेत त्या 35 धाबा 35. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करा. पंचायत केलंय. मग शिकाऱ्याच्या हातामधून शिकाऱ्याच्या हातामधून पिंजराने सटला तुझी चिमणी उडाली माझा पोपट सटला चिमणी उडाली माझा पोपट सटला चिमणी उडाली माझा पोपट सटला. बघू शकतात आपण सध्याच्या स्थितीला 3 षटकं समाप्त झालेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागला जात आहेत 35 धाबा 35. फलंदाजी करणारा संघ मजबूत स्थितीमध्ये. 2 मोठे फटके आल्यानंतर आकाराने वाढली धावसंख्येची. आता गोलंदाजच्या मार्गावर निखिल नावाचा गोलंदाज आलाय. खन्ना नावाचा गोलंदाज आलाय. 1 धाव मिळाली. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर एका धाब्याने धावसंख्येत बदल झालाय. धावफलकावर धाबा लागला जात आहेत त्या 36 धाबा 36. 4थं षटक प्रगतीपथावर. ॲक्शन स्पोर्ट जुचंद्र संघ फिल्डिंग करतोय आणि फलंदाजी करतोय, बॅटिंग करतोय. पतू पॅकर जुचंद्र टॉस जिंकून. हे फार महत्वाचं होतं. संध्याकाळच्या सत्रामध्ये टॉस सुद्धा फार महत्वाचा होता. टॉस जिंकून डिसिजन योग्य ते घेतलं गेलंय असं मला वाटतंय फलंदाजी करणाऱ्या पतू पॅकर जुचंद्र संघाने. निखिल भोईर उर्फ खन्ना गोलंदाजी मार्गावर आणि गोलंदाजी मार्गावर असताना त्यांनी या उजव्या हाताच्या फलंदाजाकरता लॉंग ऑफ ठेवलाय. एक्स्ट्रा कव्हर डीप ठेवलाय. 30 सर्कलच्या बाहेर ऑन साईडला लॉंग ऑन मिड विकेट स्कोअर लेग. हो हो काय चांगला फटका आहे. शतरक्षक सुद्धा तिथे तैनात होता. कोणती चूक करत नाही. जे जाळं मांडलं होतं ते जाळ्यामध्ये बरोबर हा मोठा मासा अडकवलाय. विकेटचं पतन गॉन. थँक्स रेडीचे या स्पर्धेचा चॅम्पियन कोण ठरेल हे आपल्याला बुधवारच्या दिवसामध्ये माहिती पडेल. चालू असलेला मॅच पतू पॅकर जुचंद्र संघाने फलंदाजी करताना 3 गडी गमावलेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावर धाबा आहे ते 36 धाबा. पुढचा बॉल डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला फुल टॉस बॉल. चेंडूला उडवलाय. स्कोअर लेग क्षेत्रामध्ये शतरक्षकाचं चांगलं प्रदर्शन. हवेमध्ये झेप घेऊन चेंडूला अडवलाय आणि बघता बघता 2 धाबा खेळपट्टीवर पूर्ण केल्यात फलंदाज जितेंद्र पाटील याने. या 2 धाबा 2 धाबांची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली 3 गडी बाद 38. बाद झालेले फलंदाज हितेश भोईर याने 4 बॉलमध्ये 6 धावा बनवल्यात. विशाल पाटील या खेळाडूने 8 बॉलमध्ये 12 धावा बनवल्यात आणि आर्यन भोईर नुकताच बाद झाला. 6 बॉलमध्ये 2 षटकाराच्या साहाय्याने 16 धावा त्याने बनवल्यात. 3 बाद धावसंख्या आहे सध्याच्या स्थितीला ती 38 धाबा. चौथ्या षटकातील पुढील बॉल असेल गोलंदाज निखिल भोईर याचा. चांगले खेळाडू आहेत या मैदानावर उतरलेत. पुढचा बॉल ब्लॉक होलचा मारा. एज लागलंय. चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये वळतोय. 1 धाव मिळाली. या एका धाब्याची धावसंख्येत बदल होतोय आणि धाबा लागल्या जात आहेत 39. 3 गडी बाद 39 धाबा. 2 शिकार मिळाल्यात. 2 शिकार मिळवल्यात गोलंदाज निशांत पाटील यांनी. पहिल्या षटकामध्ये पहिला धक्का दिला हितेश भोईरच्या स्वरूपात. त्याच्यानंतर व्यक्तिगत दुसरं आणि सांघिक तिसरं षटक टाकत असताना पहिल्याच बॉलवर त्यांनी यश प्राप्त केलं आणि निखिल भोईर खन्ना याला यश मिळतंय या षटकामध्ये. कारण सफल होणारा खेळाडू आर्यन भोईर याचे विकेट्स फार महत्वाची होती.
त्या खेळाडूला बाद केल्यानंतर थोडंसं कमबॅक केलं असं वाटतंय मला ॲक्शन स्पोर्ट्स जुचंद्र या संघाने. धावसंख्या आहे ती 39 धावा, 39 रन्स. पुढचा बॉल कसा असेल हे सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज निखिल. उजव्या हाताचा खेळाडू नवल करता हा चेंडू टाकला गेलाय. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफ मध्ये फोर्स करता आला नाही नवल या खेळाडूला. क्षेत्ररक्षक विकेट या ठिकाणी क्षेत्ररक्षक अतिशय चांगला झेल टिपतोय. विकेटचं पतन होतोय. 4था धक्का. 4 गडी बाद. मधु पेकर जुचंद्र संघाची धाव संख्या आहे धाव फलकावर 39. 39. कमांड डिझाईन. सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही आमदार चषक 2022 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. वन मॅन आर्मी आदरणीय सन्माननीय कुमार अमित दादा केदारनाथ पाटील साहेबांच्या माध्यमातून आयोजित केलेलं हा शानदार स्पर्धेचं आयोजन. डाव्या बाजूला क्रिकेट मॅचला बघतायत आदरणीय सन्माननीय दीपकजी पाटील सर. आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर या. दीपक पाटील उर्फ बंटी सरांना आमची विनंती असेल आपण व्यासपीठावर या. या स्पर्धेकरता लागणाऱ्या इंटरनेटची आणि यूट्यूबची व्यवस्था आदरणीय सन्माननीय दीपक पाटील उर्फ बंटी साहेबांनी केलेली आहे. चला मॅचकडे वळूया. फुल टॉस बॉल. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. तो कोणती चूक करत नाही. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का मागून धक्का. 5 गडी बाद. धाव फलकावर धावा लागला जात आहेत त्या 40 धावा. 40 रन्स फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. ज्याच्या चेहऱ्यावर सदैव असते हास्य स्मित ते आयोजक आहेत या स्पर्धेचे मिस्टर अमित. आणि खूप चांगलं आयोजन या स्पर्धेचं त्यांच्या माध्यमातून केलं गेलंय. डाव्या बाजूला आदरणीय सन्माननीय प्रफुल्ल भोईर हे सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. आणि लहान मुलं पडद्याजवळ बसलेत त्याने उठा. डाव्या बाजूला पडद्यावर बसलेत. हो सरळ बॅटने हा चेंडूला उडवलंय. मिड ऑफ मध्ये हा चेंडू आलाय. एक धाव मिळाली. प्रसाद पाटील याच्या गोलंदाजीवर ही दुसरी धाव पूर्ण करण्याचं ध्येय होतं ते ध्येय पूर्ण केलं. 2 धाव पूर्ण. 5 गडी बाद. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत 42 धावा. 42. आदरणीय सन्माननीय प्रफुल्ल भोईर सरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. आदरणीय सन्माननीय दीपक पाटील उर्फ बंटी सरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. पुढचा बॉल. लेफ्ट हँड राऊंड विकेटचा मारा. जोरदार अपील. मिडल स्टंप वर जाणारा चेंडू. पंचांचा बोट आकाशाकडे. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. 6 गडी बाद. धाव फलकावर धावा लागल्या जातात 42 धावा. पतू पेकर संघ आता संघर्ष करतोय मैदानाच्या आतून धावा बनवण्याकरता. आपण रिप्ले मध्ये अचूक गोलंदाजी केलंय आणि इथे आदरणीय सन्माननीय कृपेश पाटील साहेब सुद्धा उपस्थित होते. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. आदरणीय सन्माननीय कृपेश पाटील डाव्या बाजूला उपस्थित आहेत. जॉली बॉईज जुचंद्र संघाचे सदस्य आहेत. सपोर्टर्स आहेत. मॅनेजर आहेत. कोच आहेत. सर्व काही मोठी जबाबदारी त्यांनी स्वीकारलंय. कॉंग्रॅच्युलेशन कृपेशजी. तुमचा संघ सुपर 8 मध्ये पोहोचलाय. शॉर्ट बॉल पुल करायचा होता. चांगली गोलंदाजी. बघा ना व्हेरिएशन. बोटांची जादू कशी दाखवतोय गोलंदाज प्रसाद पाटील. लगातारचे 2 चेंडू अतिशय चांगले टाकले.
धाव फळकावर धावा 42 धावा. षटक प्रगतीपथावर आहे. शेवटचं 3 बॉलमध्ये 2 धावा दिलेत. ही खासियत आहे या गोलंदाजाची. किती वर्षानंतर तो मॅच मध्ये प्रत्यक्षात उतरलाय. बरंच त्याला आग्रह केला गेला की क्रिकेट हा खेळ सोडू नको आणि तदनंतर आता त्यांनी कमबॅक केलंय. पुढचा बॉल आता उडवला या चेंडूला. चेंडू हवेत. शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषे पार मिड विकेट पट्ट्याबाहेर. हा आलाय आमदार दमदार षटकार. बघितलं थोडासा टप्पा दाखवला होता आणि तो चेंडू आत वळणारा होता. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू होता ज्या चेंडूवर फलंदाजाने खूप चांगला फोर्स केलं. विशेष म्हणजे अशा चेंडूवर फलंदाज फार कमी सफल ठरतायत. या फलंदाजांनी 6 धाव प्राप्त करून दिल्या. धाव संख्या 6 गडी बाद 48 48. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधले. धाव संख्या येते 48 धावा. गडी बाद झाले ते 6. पुढचा बॉल फुल टॉस बॉल ऑफ स्टंपर शफल होऊन मिड विकेटच्या दिशेनेच खेळला गेला. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा विचार केला जाईल काय तसं काही घडत नाही. एका धाब्याची धाव संख्या 4.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर झाली. 6 गडी बाद 49. शेवटचा बॉल 49 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट इन द लास्ट ओव्हर. 49 धावा झाल्यात. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर अडचणी वाढू शकतात दुसऱ्या डावामध्ये ऍक्शन स्पोर्ट्स जुचंद्र संघाच्या. नाही चांगला चेंडू वेगवान चेंडू होता. लोअर फुल टॉस चेंडू होता. फुल लाईन चेंडू होता आणि ह्या चेंडूला स्क्वेअर लेग मध्ये खेळल्यानंतर फलंदाजाने पूर्ण केल्यात किती धावा ती चर्चा आपण करूया. बघू शकतायत धाव बाद होण्याची दाट शक्यता आणि ते विकेटचं पतन जरूर झालंय. धावा किती मिळत आहेत ही चर्चा आपण करूया. 3 धावा पूर्ण केल्यात. याचबरोबर पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागला जात आहेत. 7 गडी बाद 52. 53 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय दुसऱ्या इनिंग मध्ये. 53 रन्स रिक्वायर्ड टू विन. 53 धावांचं लक्ष. हे आपण हा मॅच समरी बघूया. 30 बॉल मध्ये 53 धावांचं हे लक्ष आहे. हाफ मॅच समरी बद्दल आपण चर्चा करूया. दोन्ही संघाने घाई करा. मैदानाच्या आत उतरा. दोन्ही संघाने मैदानाच्या आत लवकरात लवकर प्रवेश करा. फलंदाजी करणारा बजो संघ असेल त्याने सुद्धा आपलं बॅट्समन पाठवा. आमची यूट्यूबची टीम खूप चांगलं कमालीचं प्रदर्शन करत आहे. ॲक्शन स्पोर्ट्स बॅटिंग समरी जर आपण बघितलं तर बॅटिंग समरी आपल्या डोळ्यासमोर आता येताना दिसेल. JTC लाईव्ह जुचंद्र टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून हे लाईव्ह कव्हरेज केलं जातं. प्रोपरायटर मृणालजी म्हात्रे हे या स्पर्धेला कव्हर करतायत. चला एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण दुसऱ्या इनिंगला प्रारंभ करूया. कम ऑन डीजे. हे आमदार चषकाचं आयोजन केलंय जुचंद्र गावाला. हे आमदार चषकाचं आयोजन केलंय जुचंद्र गावाला. वाजतई नाव गाजतई वाजतई नाव गाजतई नाव गाजतई अमित दादाचा या जुचंद्र गावाचा या 19 नंबर वाल्याचा या भीमनू संघाचा. बॅट्समन आपण लवकरात लवकर पाठवून द्या. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद 52 धावा आणि 53 धावांचं लक्ष ठेवलं गेले दुसऱ्या इनिंग मध्ये. या 53 धावसंख्येचा पाठला कसा काय केला जाईल याआधी आपण उद्याच्या दिवसामध्ये कोणकोणते संघ प्रत्यक्षात इन ऍक्शन मध्ये दिसतील ही चर्चा पुन्हा एकदा करूया. उद्याच्या दिवसात सकाळच्या सत्रामध्ये पहिला मॅच असेल एकविरा नायगाव विरुद्ध सोरा 11 टिवरी असा 9:30 वाजता पहिला मॅच असेल. दुसरा मॅच असेल देवांश 11 किल्ला बंदर विरुद्ध वसई मोफास फाटा ए. हा 2 संघ लढण्याकरता सज्ज असतील. तिसरा मॅच असेल वसई तालुका असोसिएशन अंतर्गत अष्टविनायक नायगाव विरुद्ध मिताली 11 शिरवली. आणि चौथा मॅच पहिल्या फेरीतील असेल साईच्या स्पोर्ट्स अर्नाळा विरुद्ध सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी असा. हे उद्याच्या दिवसातील हा लॉट्स आहे. हे माहिती आम्ही तुमच्यापर्यंत दिलेत.
आता दुसऱ्या इनिंग मध्ये 53 धावांचं लक्ष आहे. या 53 धावसंख्येचा पाठला कसा काय होतोय, काय रणनीती आखतात ते प्रारंभिक फलंदाज आणि गोलंदाज काय उत्तर देत आहेत याचा धावतापणा ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर सज्ज होत आहेत आमचे साथी समालोचक मित्र अक्षय साटम. ओ टू यू. हॅलो हॅलो नक्कीच थँक्यू संदीपजी गावंड सर. गोड आवाज बाफाने परिसरातील आणि त्यांच्या मुलाचा देखील आज वाढदिवस आहे. हर्ष संदीप गावंड, त्यांना देखील वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा सर. तुमच्या मुलाला गेम ऑन, ऑल द बेस्ट. पहिला चेंडू लॉफ केला, आडव्या बॅटने खेळला जातोय आणि बघता बघता ऋतिक यावेळी झेल धरती मातेला दान करतोय आणि मोठा विकेट जाल्यामध्ये अडकला असता मात्र विकेट जाताना दिसतंय. एका धावेने श्री गणेशा होतोय. पतू पॅकर्स जुचंद्र संघ फॉर्म मध्ये आहे सध्याच्या घडीला. पतू पॅकर्स जुचंद्र ससू नवघर इथे नुकताच आपण बघितला होता उपविजेता टॉप 3 मध्ये पोहोचलेला हा संघ आणि यावेळी मात्र कॅच सुटला आणि वारंवार मिसफिल्ड होतंय. संध्याकाळचा 17 आपण बघतोय जिंकण्यासाठी लक्ष समोर आहे ते म्हणजेच 53 धाव्यांचा टार्गेट सेट केलंय आणि कशा प्रकारे आता आमदार चषकामध्ये दमदार खेळी केली जाईल दोन्ही संघांच्या माध्यमातून. ऍक्शन नुकताच मॅच मागील जबरदस्त पद्धतीने विन झाला. इनसाइड आउट 30 यार्ड सर्कलच्या बाहेर चेंडूला खेळून काढतोय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्यांनी मात्र धावपळक पुढे सरकतोय, येऊन पोचतोय. 3 चेंडू फेकून झालेत, 4 धावा. आमदार चषकामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व पाहुण्यांचं आणि जे JTC मध्ये जॉईन झाले आहेत युट्यूब लाईव्ह त्यांचं देखील सहर्ष स्वागत. अभिमन्यू स्पोर्ट आयोजित आमदार चषक 2022 पुन्हा एकदा जास्तीत जास्त बाहेरचा चेंडू लाऊड अपील केली जाते. पंच अपील फेटाळून लावतात. थँक्यू अंपायर. वाईटचा सिग्नल आपण बघतोय आणि एका धावेने धावपळक वाढताना एक्स्ट्रा धाव आर्यन गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. नक्कीच यंगस्टर आहे आणि चांगली सुरुवात त्यांनी केली आहे या स्पर्धेमध्ये. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून इनफिल्डला खेळला आहे आकाश. त्या ठिकाणी आपण बघतोय बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 7 धावा. 53 धावा संध्याकाळच्या सतत मोठ्या म्हणू शकतात मात्र या मैदानावर कोणतीही धावसंख्या सेफ नाही आहे. बऱ्याच स्पर्धा आपण बघितल्यात त्यामध्ये मोठमोठ्या धावा देखील चेस झाल्यात. 7 धावा सध्याच्या घडीला. 4 चेंडू फेकून झाल्यात. 7 धावा. 7 धावा, 1 वाईड आहेत. पहिला बॉल सिंगल, दुसरा बॉल सिंगल, तिसरा बॉल डबल, 1 वाईड, नंतर 2. आमचे गुणलेखक विशाल भोईर जुने जाणते गुणलेखक आहेत. इनसाइड आउट फटका खेळलाय 30 यार्ड सर्कलच्या बाहेरून. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत आहेत आणि बघता बघता 2 धावेला 3 धावेमध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न आणि 3 धावा ॲक्युरेट पद्धतीने या पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. यस, नो अँड वेट. चांगला ताळमेल. 5 चेंडू फेकून झाल्या. 10 धावा. 5 चेंडू आणि 10 धावा धावपळकावरती. 25 चेंडू 43 धाव्यांची गरज. पिंटू परशा यावेळी बॅटची हलकीशी एज. फलंदाज बीट, एसटी रक्षक बीट. चेंडू मात्र निघून गेलाय लॉंग स्टॉप रिझनला फाईन मध्ये आणि तिथपर्यंत 2 धावा कंप्लीट. षटकाची समाप्ती झालंय आणि ऍक्शन स्पोर्ट फलंदाजी करताना बिन बाद ना बाद जिंदाबाद. 12 धावा फलंदाजी करताना 53 धाव्यांचं जे टार्गेट सेट केलंय त्याचं उत्तर कशा प्रकारे दिलं जाईल. आमचे डीजे वादक जर सेट झाले असेल तर ऐकूया एक सुमधुर संगीत. बेटा दादाचा नाद नाही केला कुणी बनला लाखो दिलाची जान. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झाले असा आहे हो तो वनम्यान. थँक्यू डीजे. गाणं तर ऐकूयाच. चांगलं सॉन्ग आपण बघतोय मात्र मॅच देखील महत्वाचा आहे. 1 मॅन आर्मी या स्पर्धेचे सर्वे आपण बघतोय. अमित दादा पाटील यांची शानदार स्पर्धा आणि शानदार सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व अभिमन्यू स्पोर्ट असेल, दत्ताळी स्पोर्ट असेल, जुचंद्र परिसर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचा वाढदिवस आहे आणि संध्याकाळी देखील मोठ्या जल्लोषात हा वाढदिवस सेलिब्रेट केला जाईल. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा झाल्यात धावपळकावरती. 24 चेंडू
आणि उर्वरित 24 चेंडूमध्ये 41 धाव्यांची गरज आहे. चांगला व्हॉइस आपण ऐकला आज सकाळच्या 17 पासून नॉन स्टॉप व्हॉइस ऑफ बाफाने संदीपजी गावण सर आणि त्यांच्या मुलाचा आज वाढदिवस देखील आहे हर्ष संदीप गावण आणि नक्कीच त्यांना देखील वाढदिवसाच्या पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. मॅच ऑन झालाय 24 चेंडूमध्ये 41 धाव्यांची गरज. सॉफ्ट हँडने खेळला जातो इनफिल्डला खेळला होता विशू पाटील चेंडूच्या मागे बघता बघता चेंडू त्याला बीट करून निघून गेलाय. दन 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 करत पंच हितेंद्र भोईर यास 4 धावा आहेत. गुड शॉट थँक्यू अंपायर 4 धावा. धावेची गरज साठ्याने केला जातो इनफिल्डला केला होता विशू पाटील चेंडूच्या मागे बघता बघता चेंडू त्याला बीट करून निघून गेलाय. हितेंद्र भोईर तुम्ही देखील लक्ष असणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या धावा द्याल त्याच आम्ही काउंट करू. 16 धावा सुपर डिलिव्हरी पाहायला मिळते. कंट्रोल नियंत्रण कमबॅक कसा करावा त्याचं उत्तर विनीत दाखवून देतोय मैदानाच्या आतमध्ये. आता 22 चेंडू आणि 37 धाव्यांची गरज. 22 चेंडू मध्ये 37 धाव्यांची गरज. 5 दिवस याच मैदानावर ही स्पर्धा रंगेल आणि त्या स्पर्धेमध्ये कोणते संघ वरती येतील हे देखील पाहिलं जाईल. ऑन साइडला फ्लिक केलाय क्षेत्ररक्षक जितेंद्र पाटील. पुन्हा एकदा गेट वे ऑफ इंडियाच्या खालून चेंडू निघून गेलाय आणि दुसरी धाव घेताना अतिघाई संकटात नाही. फलंदाज बॅक टू द पविलियन गडीबाद ऑन डीजे नवीन बॅटर लवकर या. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झाले असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोड झालेत प्यार. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे थँक्यू डीजे. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. चला क्विक फास्ट स्पीडअप करायचा गेम. एकत्रित जास्त येऊ नका. नक्कीच चांगलं टायटल सॉन्ग वाजलं जाते. वन मॅन आर्मी आपण बघतोय अमित दादा पाटील बर्थडे बॉय आणि बर्थडे निमित्त दरवर्षी नाईट स्पर्धा बघतोय. आज मात्र नाविन्यपूर्ण डे मध्ये ही स्पर्धा काहीतरी अपडेट या स्पर्धेमध्ये आलेला आहे आणि धावफलक आता स्थिरावलंय. 17 आणि 1 खतरा दिसला धावचीच्या रूपाने. कधी कधी मिसफिल्ड देखील चांगली ठरली जाते समोरच्या संघाला आणि तीच जितेंद्र पाटील यांनी मिसफिल्ड केला तर रनआउट झाला. विशू पाटील म्हणत असेल की मी मिसफिल्ड केला तेव्हा चौकार गेला. आरके एंटरप्राइजेसचे सर्वे रणजित दादा किनी बघू शकता तुम्ही समोरून. त्यांच्या माध्यमातून 20,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी लाभलंय. थोडस या ठिकाणी मात्र एसटी रक्षक फील्ड सेटअप करतोय. थँक्यू हितेंद्र पादी. चला लवकर स्पीडअप करायचा आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारचा बॅड लाईट सामोरं करता कामा नये. 21 चेंडू 36 धावा. स्वीट शीट आता मात्र पंच दर्शवतील भाग मिल्का भाग. प्रथमेश आणि क्षेत्ररक्षकाची लागले शर्यत. चेंडू त्याला बीट करून निघून गेलाय. दन 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 करत सीमारेषी पार. बॅटची एक चौकार. आता मात्र पंच दर्शवतील भाग मिळता भाग प्रथमेश आणि क्षेत्ररक्षकाची लागेल शर्यत चेंडू त्याला बीट करून थँक्यू डीजे. सर्वांच्या मनावर गाजवलेलं हे सॉन्ग आपण बघतोय. आरके एंटरप्राइजेसचे सर्वे रणजित दादा किनी यांचं सॉन्ग. 21 धावा सध्याच्या घडीला. ओ हो ब्लॉक हॉल सुपर. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र कमबॅक करतोय. क्षेत्ररक्षक एसटी रक्षक त्याला साथ देताना दिसत नाही. लास्ट बॉल असेल या षटकातील. 19 चेंडू मध्ये 32 धाव्यांची गरज. यावेळी सुप्पाप 360 चेंडू 1 बाउन्स आर पार सीमा पार. दमदार शानदार वजनदार हा येतोय आमदार चौकार. 4 धावा. गुड शॉट. व्हॉलेंटियर्स पाणी घेऊन जायचं आहे लगेच. भूषण भोईर आपण बघतोय व्हॉलेंटियर्स पाणी पुरवठा मंत्री बनले सध्या. कमाल डिझाईन. अमित पाटीलचं हे आयोजन सुचंद्र गावाची आहे हो शान. दीपेश पाटीलचं हे नियोजन क्रिकेटचे सामने भरविले छान.
थँक्यू वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण बघत आहात अभिमन्यू स्पोर्ट पुरस्कृत आमदार चषक 2022. चला घाई करायचा, स्पीडअप करायचा मैदानाच्या आतमध्ये. क्विक फास्ट आमचे पाणी पुरवठा मंत्री संकट मोचन दत्ताळी संघाचा, आणि नेहमी संकटामधून असताना संघाला बाहेर काढतो तोच आता पाणी पुरवठा मंत्री बनलाय भूषण भोईर. थँक्यू भूषण भोईर. 18 चेंडू 28 धाव्यांची गरज. 18 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज. चर्चा केली जाईल नवल याची सुद्धा. जबरदस्त फॉर्म मध्ये आहे सध्याच्या घडीला नवल. पहिला जास्त संधी मिळत नव्हती त्याला, नंतर मात्र पतू पॅकर संघाने जास्त बोली लावून त्याला विकत घेतलं आणि त्यानंतर मात्र चांगला परफॉर्मन्स त्याचा देखील आपण बघितलाय. पिंटू एका साईडला, तेजस त्याचं नाव आहे, टोपण नावाने जास्त प्रसिद्ध आहे. पिंटू परशा देखील म्हटलं जाते. मात्र यावेळी कशा प्रकारे खेळी केली जाईल. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. छोटा पॅक बडा धमाका करावा लागेल. मात्र अनुभव शेअर करतोय मिस्टर नवल, आणि नवल प्रमाणे गोलंदाजी देखील करतोय. आश्चर्य करताना मैदानाच्या आतमध्ये 25 धावा, 1 गडी बाद, 2.1 चेंडू फेकून झाल्यात. पतू पॅकर वर्सेस ऍक्शन स्पोर्ट ही लढत आपण बघतोय. पुन्हा एकदा सॉफ्ट हँड खेळला जातोय. त्या ठिकाणी आर्यन चेंडूच्या मागे येईल. काय घडेल, दोन्ही गाड्या एका ट्रॅकवर. बघता बघता एकच धाव्यांवर सॅटिस्फाईड. 26 धावा झाल्यात. आता काउंटडाऊनला देखील सुरुवात होईल. सोळा चेंडू 27 धाव्यांची गरज. जेटीसी लाईव्ह आपण बघतो युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा. हाफ ट्रॅकर चेंडू बॅकफुट पंच मात्र फटका फसलाय आणि पॉइंट रिझन मध्ये जबरदस्त कॅच घेतलाय. विकेटचं पतन होताना, आणि या ठिकाणी मात्र नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये येताना. नवीन बॅटर लवकर पाठवून द्यायचंय. बॅट्समॅन लवकर. फसलाय आणि पॉइंट रिझन मध्ये जबरदस्त कॅच घेतलाय. गाणी देखील वाचली जातात. मात्र निखिल चला फास्ट, आणि आपले फायर ब्रिगेड मध्ये कार्यरत आहेत, तर नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील आहे. निखिल फास्ट जायचंय मैदानाच्या आतमध्ये. फायर त्याची होईल का? खन्ना इज बॅक होईल का? जुचंद्र गावातील सर्वांचा आवडता खेळाडू म्हणून ओळखला जातो निखिल भोईर आपण बघतोय, आणि आज मात्र चांगली खेळी त्यांनी केली आहे. चांगले मित्र आहेत आणि नक्कीच सपोर्ट देखील करतात सर्वांना. निखिल खन्ना इज बॅक व्हावं लागेल. पिंटूला आता पिंटू सारखी खेळी करावी लागेल. हा प्रकार बॅकफुटला जाऊन चेंडूला टोलावलंय विशू पाटील. आज मात्र वारंवार मिस फील्ड होतय, आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. कॅच छुटा दिल टुटा. हा कॅच सोडलाय की मॅच सोडलाय? चेंडू शिल्लक आहे सध्याच्या घडीला 14 चेंडू मध्ये 25 धाव्यांची गरज. काउंटडाऊनला सुरुवात झाली. 14 चेंडू 25 धावा. कंपल्सरी चेसिंग नियमावली. संध्याकाळचं सत्र. पुन्हा एकदा मिस टाइम फटका आहे. कॅच घेण्याचा प्रयत्न दिसलाच नाही. एकच धाव. पिंटू असेल तिथपर्यंत पतू पॅकर संघ विचार करत असेल की पिंटूला आम्ही जास्त स्ट्राईक एंडवर ठेवू, कारण की त्याच्या बॅटमधून आता धावा येताना दिसत नाहीये. लास्ट बॉल. खन्ना कशा प्रकारे, खन्ना हे नाव त्याला टेनिस क्रिकेटने दिलंय. टोपण नाव. खन्ना इज बॅक नेहमी म्हटलं जाते. आज बॅक झाल्यात, आणि यावेळी मात्र कशा प्रकारे आडव्या बॅटनी खेळला जाईल, व्ही शेप मध्ये खेळला जाईल, सिंगल डबल चौकार षटकार, किंवा गोलंदाज नवल एखादा आश्चर्य दाखवेल. लास्ट बॉल. ओ सुपर डिलिव्हरी. ब्लॉक हॉल क्रिकेटची सेफेस्ट डिलिव्हरी ज्याला म्हटलं जाते. आर्यन चेंडूच्या मागे, आणि बघता बघता जबरदस्त किपिंग केले हितेश. जर हा चेंडू अडवला नसता तर नक्कीच या एक्स्ट्रा धावा असत्या. आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धाव्यांची गरज. षटकामध्ये 11 धावा. रिक्वायर रन रेट आता वाढताना दिसतो. काय या षटकात जास्त धावा येतील की गोलंदाज कमबॅक करेल? प्रश्न प्रेक्षकांना देखील पडलाय. तिथपर्यंत प्रेक्षक कुठेच जाऊ नका. ऐकत राहा, बघत राहा आमदार चषक 2022. कमॉन डीजे, टीम मीटिंग कमी करायची आहे. गावागावात पालघर जिल्ह्यात मिळतोय जाना.
पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. थँक्यू डीजे. चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. फील्ड सेटअप करायचं आहे. द ग्रेट मराठा संस्थापक आदरणीय मोहन रवींद्र पाटील भाई यांचं सॉन्ग देखील डीजे वादक डेडिकेट केले जाते. सर्वांची गाणी आमचे डीजे वादक डीजे प्रेम आपण बघतोय. प्रेम जणू काय आता प्रेमात पडलाय की काय बघूया कशा प्रकारे. डीजे प्रेम आपण बघतोय. 31 धावा 2 गडी बाद 12 चेंडू 22 धाव्यांची गरज. 11 धावा या षटकामागे तुम्हाला काढावं लागतील. सर्व दत्तालीचे खेळाडू देखील आपण पाहतोय. कोणता संघ टॉप 8 मध्ये येईल. दीपेश पाटील असतील, कुणाल पाटील. नुकताच व्हिडिओ व्हायरल झालाय कल्पेश यांचा. कल्पेश देखील बघतोय. अक्षय भोईर, कल्पेश म्हात्रे देखील आहेत. अक्षय भोईर देखील आहेत. चला गेम ऑन करायचा आहे. प्रमोद पाटील 360 पटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. विनीत मात्र कोणती चूक करणार नाही. एक जबरदस्त फिल्डर म्हणून ज्याला ओळखला जातो. मुख्य फिल्डर मधु पॅकरचा जर कोण असेल तो असेल विनीत. विकेट जातो आणि थोडा पिंटू देखील श्वास घेतला असेल. कदाचित संघ अडचणीत दिसत होता. आता मात्र युवराज सिंग यांची आठवण करून देणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये हिमालय पाटील आपण बघतोय. आणि त्यांच्या मुलाचं नाव देखील युवराज आहे. युवराजचे मोठे फॅन आहेत आणि त्याच कारणास्तव आपण बघतोय युवराज 11 संघ देखील मैदानाच्या आत दिसला. होळी कपला चांगली खेळी केली होती मात्र थोडासा कमी पडताना दिसला. पिंटू बाहेर यायचं लवकर आणि हिमालय क्विक फास्ट स्पीडअप करायचा आहे. पिंटू मात्र यावेळी थोडासा निराश करून गेलाय. फलंदाजीमध्ये जास्त चेंडू त्यांनी फेस केले. 7 चेंडू 7 धावा म्हणजे 1 षटक आणि 1 चेंडू. यावेळी लेग स्टंपवर चेंडू होता. डाऊन द लेग साइड. थँक्यू हितेंद्र. वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावा वाढतायत. आता इक्वेशन आणि सिच्युएशन कडे आम्ही लक्ष देतोय. 11 चेंडू मध्ये धावांची गरज आहे. 21 धाव्यांची गरज. मॅच अजून संपला नाही कारण अजून आम्ही जिंकलो नाही. जबरदस्त चेंडू. हा चेंडू विचार केला तर ऑफ स्टंप आणि तिथे जर आणखीन एक स्टंप असता तर तो देखील स्टंपला चेंडू लागला असता. निखिल म्हणतो की वाईट. जबरदस्त पंच. हितेंद्र भोईर देखील आता पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने केलायचा होता. अक्रॉस क्रिकेट इज अ व्हेरी बॅड क्रिकेट. प्रेशर रिलीज झालाय. ऍक्शन आता दाखवावी लागेल तुम्हाला. ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू 21 धाव्यांची गरज. 9 चेंडू 21 धावा. कोण हरणार आणि कोण जिंकणार. कोण येईल सुपर 8 मध्ये आणि कोणाचा प्रवास थांबेल या आमदार चषकामध्ये. इथेच कोणाला 365 दिवसांची वाट बघावी लागेल आणि कोण पुढे सरसावेल. आता मात्र नजाकत दाखवली जाते की अगोदर चेंडू लागत नाही आहेत तर यावेळी स्टॉप केला जातोय 1 धाव येताना. आता 8 चेंडू 20 धावा म्हणजे या षटकात अजून 2 चेंडू आहेत. 2 चेंडू मध्ये जर एखादा षटकार आला तर मॅच पुन्हा एकदा ऑन होईल. बॅलन्सिंग होईल. सध्या पगडा भारी आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाचा. जॉली बॉयज संघ आलाय सुपर 8 मध्ये आणि त्यांच्या समोर कोणता संघ आज येईल जो बुधवारच्या दिवशी 9:30 वाजता पहिली मॅच खेळताना दिसेल. JTC लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा येताना दिसतात अमित दादा पाटील यांच्यासाठी. पुन्हा एकदा या वेळी मात्र हिमालय पाटील फक्त आणि फक्त चेंडूला बघत राहिला. त्याला वाटलं की पंच हा चेंडू वाईट देतील मात्र आतमध्ये वळणारा हा चेंडू खूपच आतमध्ये चेंडू होता. हिमालय तुम्ही जास्त बाहेर होता. 7-20. जितेंद्र पाटील अनुभव का भंडार. ओ हो सुपर सुपर. हितेंद्र भोईर यांच्या चेहऱ्यावर स्माइल येते की हिमालय का वाईट मागतोय कारण की तुम्ही पहिलाच अक्रॉस द लाईन खेळताय आणि त्यानंतर तुमच्या शरीराच्या बाहेरून हा चेंडू निघून जातोय. आता जिंकण्यासाठी जर विचार केला आमचे गुणलेखक माहिती पुरवत आहे 6 चेंडू 20 धाव्यांची गरज. मॅचचा टर्निंग पॉइंट देखील असू शकतो हा षटक. जवळजवळ या षटकात 2च धावा आल्यात. जबरदस्त गोलंदाजी जितेंद्र पाटील
जे नेहमीच आपण बघतोय पाणी पुरवलं जाते सर्व स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून आज मात्र जबरदस्त गोलंदाजी केले. अचूक टप्प्यावरती भेदक मारा रोमहर्षक मुकाबला पाहायला मिळतोय प्रेक्षकांच्या भेटी करता. हा मॅच आपण बघतोय 6 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे 6 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. निखिल खन्ना इज बॅक, करावं लागेल कम बॅक. विनीत जो महत्वपूर्ण ब्रह्मास्त्र आहे. सहा 20 रोमहर्षक कोण येईल सुपर 8 मध्ये आणि कोण थांबेल इथेच. खन्ना की विनीत, गेम ऑन. लाभ करायचा होता, जोरकास फटका मारलाय. दंदन दंदन कर चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक जितेंद्र पाटील, जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं जात आहे. फेकी मात्र खराब, बॅकिंग दिलं जाईल आणि 2 धावा कंप्लीट. 5 चेंडू 18 धावा, 5 चेंडू 18 धावा. काय मॅच रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. पातू पॅकर संघ येईल सुपर 8 मध्ये की आपण बघतोय ऍक्शन स्पोर्ट. मागील मॅच जिंकला 1 रन जो पाहिजे होता, लास्ट विकेट होता आणि एक लक फॅक्टर दिसलं. चांगला यशनी मॅच जिंकवला. आता मात्र खन्ना यावेळी फिल्डर जबरदस्त एफर्ट आणि आमचे प्रेक्षक वर्ग इशारा करतायत चांगलं क्षेत्ररक्षण. चुकीचा डिसिजन देऊ नका निलेश. पुढची लाईन नाही आहे, मागची लाईन आहे निलेश, मागची लाईन आहे. 4 चेंडू 16 धाव्यांची गरज असं दृश्य बघितलं जाते. महत्वाचे मॅच आहेत, क्रुशियल मॅच आहे, क्रुशियल मुवमेंट आहे. आणि जे प्रेक्षक आहेत आमचे त्यांना देखील सूचना असेल तुम्ही सीमारेषेच्या बाहेर जास्त राहा. सगळे टच आहेत. कमिटी मेंबर्स सूचना आहे की आयोजक आहेत तुम्ही मागे राहा सर्वांनी. खन्ना यावेळी मात्र चेंडू गोईंग 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 अँड गोन. 6 धावेसाठी हा येतोय आमदार दमदार षटकार. बिग हिट. जीवा भावाचा बेटा दादा नाही गाव जुचंद्र गावची शान. जीवा भावाचा बेटा दादा नाही गाव जुचंद्रची ही शान. असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोडो झाले थँक्यू डीजे. 1 मॅन आर्मी अमित दादा पाटील यांची स्पर्धा. 3 चेंडू आता मात्र 10 धाव्यांची गरज. 10 का दम. खन्ना इज बॅक. आर्यन यांचं कौतुक करेन, जो चेंडू अडवलाय मगाशी तो मॅचचा टर्निंग पॉइंट देखील ठरू शकतो कदाचित. 3 चेंडू 10 धावा, हा चेंडू महत्वाचा. ओहो लवली, सुपर, ऍक्युरेट, जबरदस्त. 2 चेंडू 10 धावा. कभी तेरी बारी तो कभी मेरी बारी. आणि विनीत सांगतोय की आम्ही ठेवणार नाही कोणाची उधारी. 2 चेंडू 10 धाव्यांची गरज. हा चेंडू महत्वाचा आहे. 4 धावा कमीत कमी येणं गरजेचं आहे. ओ लोवर फुलटॉस चेंडू. कधी कधी षटकार येतो आणि कधी कधी मात्र हा चेंडू बीट केला जातोय. काय एखादा ट्विस्ट, एखादा एक्स्ट्रा चेंडू, वाईडला चौकार, 9 चेंडू एक्स्ट्रा धावा काही घडू शकते क्रिकेटमध्ये. 1 चेंडू मध्ये 12 धावा आल्यात, 3 चेंडू मध्ये 30 धावा आल्यात, 1 चेंडू मध्ये 8 धावा आल्यात. आमदार चषक 2022 आपण बघतोय. पहिला दिवस धमाकेदार सोहळा पार पडतोय. लास्ट बॉल सुपर 8 मध्ये जाण्याची लढत. जो जिंकेल तो 2 हात करेल जॉली बॉईज या संघाशी बुधवारी 9:30 वाजता. लास्ट बॉल आजच्या या दिवसातील. 1 चेंडू 10 धाव्यांची गरज आणि कॉट अँड बॉलची संधी आणि विजय होतो तो म्हणजेच पत्तू पॅकर. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र. जबरदस्त मॅच समरी आपण बघू शकता. आर्यननी फलंदाजी करताना 6 मध्ये 16 धावा, त्यानंतर विशालनी 9 चेंडू मध्ये 13 धावा, प्रथमेश 3 चेंडू मध्ये 7 आणि हितेश 3 चेंडू मध्ये 5. त्यानंतर गोलंदाजी मध्ये जितेंद्र जो अचूक टप्प्यावरती भेदक मारा केला